कशासाठी येऊ? मामा आहे. सो इथे मखरची तयारी चाललेली आहे आणि इथे मी महालक्ष्मी मातेची पेटी बाबांनी काढून दिली होती, त्यामधनं महालक्ष्मी मात्यांना काढते आहे. त्यांना गव्हाच्या राशीवर ठेवायचं असतं आधी आणि मखरच्या वर पेटी आहे, त्यामुळे मग महालक्ष्मी मातेला आधी काढून घेतले व्यवस्थितपणे, त्यांना पुसून त्यांची पूजा करून दिवा प्रसाद वगैरे ठेवून त्यांना टी टेबलवर ठेवत आहे मी इथे, कारण खाली ठोकण्याचं वगैरे काम चालेल, त्याच्यामुळे मग त्यांना धक्का वगैरे लागायला नको त्यासाठी म्हणून. तर इथे मी ब्लाऊज पीसनी व्यवस्थितपणे पुसून घेते आहे आणि गव्हाच्या राशीवर महालक्ष्मी मात्यांना काढते. तर हे आत्ताचे मुखवटे आहेत जे आम्ही उभे बसवतो आणि जे तिकडल्या साईडने तुम्हाला दिसतंय परत त्याच्यामध्ये गहू, तर ते राशीवरचे जे महालक्ष्मी माता होते त्यांचे मुखवटे आहेत. तर 5 वर्ष आम्ही राशीवर बसवलेले आणि त्यानंतर मग आता उभे असतात. तर खूप सुंदर असे मुखवटे आहे. पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच, मी लास्ट इयरला सुद्धा शेअर केलेलं. इथे आधी त्यांना पुसून घेत आहे, कारण पेटीमध्ये असतात वर्षभर, व्यवस्थित आम्ही त्यांना झाकून ठेवतो, पण तरीसुद्धा छान पुसून घेते, त्यांची पूजा वगैरे करते आणि पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कसं ठेवलेलं आहे. जे त्यांची धडं आहेत, त्यानंतर बाकी ज्वेलरी वगैरे आहे ते टी टेबलमध्ये मी खाली ठेवलेली आहे आणि वर फक्त दिवा अगरबत्ती त्यांची पूजा करून घेतली आणि त्यांना प्रसाद ठेवते आहे इथे. बाकी आता मखरचं काम चाललेलं आहे आणि मखरचं काम करताना प्रिशूकडे खूप लक्ष ठेवायचं आहे, पण ती सारखी सारखी आतमध्येच खेळत होती. असो, हे तर मखरचं झालं. मी आता महालक्ष्मी माता तुम्हाला जवळून दाखवते. बघा खूप सुंदर असे मुखवटे आहेत, देवींना छान फुलं वगैरे वाहिली मी. हे त्यांची धडा आहेत, सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढली. हे थोडा वेळच ठेवायचं आहे, मखर झाल्यानंतर त्यांना उभंच करायचं आहे, पण तरीसुद्धा खूप छान असं दिसतात आहे. त्यांना बघून मन आणखी जास्त प्रसन्न होतं. गणपती बाप्पाला आणि आपल्या घरच्या देवाला कसं विसरायचं म्हणून इथे त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं. झाली का पूजा? मोरपंख मस्त लावले. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मी खूप जास्त खुश दिसत असेल, त्याचं रिझन असं की आज महालक्ष्मी मातेंचं आगमन झालेलं आहेच म्हणावं लागेल. आणि आम्ही शॉपला आलो आहे, शॉप ओपन केलं. म्हटलं आजच्या दिवशी कशाला शॉप बंद ठेवायचं. तर पूजा झाली नुकतीच, तुम्हाला हे सगळं पाहून समजलं असेल. घरची सुद्धा गणपतीची आरती झाली, घरची पूजा झाली, शॉपची सुद्धा पूजा वगैरे झाली आणि त्याच्यामुळे हे असं. आणि जसं मी लास्ट काय ब्लॉगमध्ये सांगितलं, कुंकूमध्ये खूप जास्त केमिकल आहे, त्याच्यामुळे डाग निघतच नाही. असो, तर आता आम्ही मार्केटला जातोय, थोडं सामान आणायचं आहे, कारण उद्याला आमचं जाणं होणार नाही. त्याच्यामुळे मग कारण करणारं बाकी असं कोणी नाही आहे यावेळेस, त्याच्यामुळे मग आम्ही सर्व बिझी असणार. माझी डॉक्टरला बाय करत आहे. सो खूप जास्त खुशी होत आहे, कारण सकाळी सकाळी मी जसं आधी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, महालक्ष्मी मातेची पूजा वगैरे करून घेतली पेटी बाहेर काढल्यानंतर. आता जे मखर ठोकायचं चाललेलं आहे, पण घरी कोणीच नाही व्हिडिओ शूट करायला, त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण झाल्यानंतरच दाखवते. लास्ट इयर ते शेअर केलं. यावर्षी प्रिशू जरा थोडी मोठी आहे, थोडी मोठी म्हटल्यापेक्षा मागच्या वर्षीपेक्षा जास्त बदमाश झालेली आहे आणि नुसतं मध्ये मध्ये कळत राहते कामाच्या बाबांच्या मध्ये खूप प्रॉब्लेम. तर यावर्षी थोडी अवघड जाणार तिला, म्हणजे यावर्षी थोडंसं भारी जाईल ती असल्यामुळे, पण पुढच्या वर्षी तिला थोडंच तरी समजेल, त्याच्यामुळे मग एवढं काही नाही. तर चला, आता घरचं काय ते तर शेअर नाही करू शकत, तिकडे आईबाबांची खूप धावपळ होत असणार आहे. तिला सांभाळून, तिला बघून सर्व करायला. झोपून दिलं होतं पाळण्यात, पण माहिती नाही झोपली असेल की नाही. आता घरी आधी कॉल करते. बाकी मला इथे घरी घेऊन जायसाठी, म्हणजे मी हे फुलं वगैरे सर्व शॉपला होते, मला हे घरी घेऊन जायचं आहे. त्यानंतर चटई न्यायची आहे, ती सुद्धा इथेच होती प्रिशूमुळे. आणि बाकी मार्केटला जाऊन बऱ्यापैकी खरेदी करायची आहे. तयारीसाठी आम्ही पाऊच वगैरे मी सर्व काढून घेतलेला आहे. चला, आता आधी माझ्या देवांची बघा किती छान पूजा झाली, किती मस्त दिसत आहे ना. पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. आणि हे बघा, इन्व्हिटेशन कार्ड या बिल्डिंगमध्ये द्यायसाठी, म्हणजे माझे जे खाली जे शॉप्स आहेत तिथं द्यायसाठी म्हणून इन्व्हिटेशन कार्ड काढलेत. चला, आता आम्ही इथून थोड्या वेळाने सो महालक्ष्मी मातेला पूर्ण श्रृंगार करायसाठी वगैरे, महालक्ष्मी मातेला रेडी करायसाठी वगैरे मी खूप जास्त एक्सायटेड आहे. त्याच्यामुळे मग
घरी ते शेअर करेल. बाकी काही शेअर करणं होतं की नाही मार्केटचं वगैरे ते मला माहिती नाही. म्हणजे आता इथून थोड्या वेळाने आम्ही मार्केटला जाऊ. पूजा केल्याबरोबर लगेचच मला शॉप बंद नाही करायचं आहे, तर मार्केटला जाणार. आधी मार्केटला जे काही घ्यायचं आहे ते सर्व घेणार आणि त्याच्यानंतर मग मी महालक्ष्मी मातेला साडी कशी नेसवणार, शृंगार कसा करणार, ज्याच्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करेल. सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. Later that same evening. आम्ही शॉपला आलो परत. पाऊस खूप सुरू आहे. हे बघा एवढं मोठं सगळं सामान आणलं. शॉर्टमध्ये मी दाखवते कारण घरी गेल्यानंतर मला दाखवायला मिळणार नाही काहीच, त्याच्यामुळे मी आधी प्रिशूचा ड्रेस दाखवते. हे पहा सुंदर असा प्रिशूचा ड्रेस घेतला आहे. हे बघा हा असा सुंदर तिच्यासाठी ड्रेस घेतलेला आहे. पूर्ण लुक मी तुम्हाला नंतर दाखवेल. अशी धोती आहे. सो हे मी घरी गेल्यानंतर काहीच दाखवायला मिळणार नाही कारण खूप लेट झाला. घरी गेल्यावर ओरडाच मिळणार आहे आम्हाला. इथे फुलं वगैरे घेतलेले आहेत. घरच्यासाठी फॅन घेतला, देवीची ओटी प्रसाद वगैरे सर्व घेतलं. आता पटापट घरी जाते. घरी गेल्यानंतर देवीला साड्यासुद्धा नेसवायच्या, खूप ओरडासुद्धा खायचा आहे, चटई. चला आता पटापट आम्ही घरी जातो. मी तुमच्यासोबत आता डायरेक्ट घरी गेल्यानंतर बाकी शेअर करते. सो आता इथे आम्ही घरी आलोय. मखरचं काम अजूनपर्यंत पूर्ण व्हायचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला ओरडा काही मिळाला नाही. इथे फराळाच्या प्लेट आणलेल्या आहे श्रेयानी, तर आम्ही इथे छान फराळ करून घेतला आणि माझी प्रिशू माझ्याजवळ आली आहे कारण तिला झोपायचं आहे. खूप वेळपासून मी तिच्या लांब होती त्यामुळे. तर चला फायनली मी इथे महालक्ष्मी मात्यांना साड्या नेसवायचं सुरू केलेलं आहे. प्रिशूसुद्धा झोपेतून उठली. आई तिला सांभाळत आहे, मध्ये मध्ये मला ज्वेलरी देत आहे आणि माझी बहीणसुद्धा मदतीला आहेच. तर सर्वात आधी छोट्या महालक्ष्मी मातेचा शृंगार करायचा असतो, तर आधी त्यांना साडी नेसवून घेते. आता यामध्ये 2 साड्या आलेल्या आहेत, तर आम्ही न बघता पिशवीवर डिसाईड केलेलं, पिशवीवरून की कुठल्या साड्या घालायच्या. तर मोठ्या महालक्ष्मीला घालतो आहे ग्रीन कलरमधून साडी आहे आणि लहान महालक्ष्मीला जे आहे ते तर तुम्हाला कलर दिसतोच आहे. तर इथे मीच साड्या नेसवत आहे. यावेळेनं मदतीला दुसरं कोणी नाही, पण आई आणि श्रेया दोघीही मला मदत करत होत्या ज्वेलरी द्यायसाठी आणि मध्ये मध्ये माझी प्रिशू होतीच. तर जसं झालं तसं मी इथे शूट करते आहे कारण मी मोबाईल ट्रायपॉडवर लावलेला. मध्ये मध्ये प्रिशू ट्रायपॉड हलवत होती, त्याच्यामुळे थोडं इकडे तिकडे होत होतं आणि तिचा पाळणासुद्धा होता कारण ती नुकतीच उठलेली, पूर्ण झोपायची होती म्हणून तिला परत टाकायचं काम पडेल त्यासाठी पाळणा तसा ठेवलेला, पण नंतर आम्ही तो काढणारच आहोत. तर इथे साडी नेसवती आहे मी. खूप कमी वेळामध्ये साडी नेसवून झाली दोन्हीसुद्धा महालक्ष्मी मातेला. आधी लहान महालक्ष्मी मातेला साडी नेसवून पूर्ण त्यांचा शृंगार करायचा असतो, त्यानंतर मोठ्या महालक्ष्मी मातेचा, आणि आम्ही सुरुवातीपासून असंच करत आहोत. तर डेकोरेशन फारसं असं काही नाही केलं, सिम्पलच केलं आहे. आई इथे तिचा पाळणा काढून घेते कारण तो खूप मध्ये मध्ये येत होता. इथे बघाय तुम्ही पदराचा आम्ही अंदाज घेत होतो. आता आधी आम्ही असं डिसाईड केलेलं की पदर डोक्यावरून घ्यायचा, पण खूप जास्त हेवी होत होतं कारण या साड्या थोड्या जड असतात त्याच्यामुळे. पण नंतर आम्ही असं डिसाईड केलं की पदर डोक्यावरून नकोच घ्यायला. सो डिस्कशन करत करत आमचं सर्व करायचं चाललेलं आणि पदर आमचं आधी असं ठरलेलं की छोटा लावायचा, पण ना करता करता पदर मोठा होतोच. आता बघा डोक्यावर पदर घेऊन महालक्ष्मी माता किती छान दिसतात आहे, पण ना हेवी असा पदर होता. छोटा जरी घेतला तरी पण ना पूर्ण साडी काढायचं काम पडलं असतं, त्याच्यामुळे मग आम्ही तसं काही केलं नाही. लावून बघितलं मी, ती क्लिप काय मी ॲड करत नाही आहे. लावून बघितलं पण ना अजिबातच व्यवस्थित होत नव्हतं. पदर पडून जात होता आणि नंतर हारसुद्धा हेवी असतात, त्याच्यामुळे मग महालक्ष्मी माता हलू नये त्यासाठी म्हणून आम्ही पदर खालीच सोडला. आता मी पूर्ण ज्वेलरी घातलेली आहे आणि कंबरपट्टा घालते. इथे पूर्ण ज्वेलरी देवींची खूप सुंदर अशी आहे. मी पुढे तुम्हाला डिटेल सांगतेच. इथे माझी प्रिशू मध्ये येत होती, तिलासुद्धा बघायचं होतं. तिच्यासाठी काय ते हे पूर्ण नवीन होतं. मागच्या वर्षी ती होती पण खूप जास्त लहान होती त्यामुळे. आता इथे देवी मातेची ओढणी लावत आहे मी एकाच देवीचं तुम्हाला दाखवते. बाकी जे आहे मोठ्या महालक्ष्मी मातेचं ते पटापट करून घेते. आता तुम्ही बघू शकता लहान महालक्ष्मी मातेचं झालेलं आहे आणि त्या किती छान दिसतात आहे. मध्ये मध्ये आम्ही सरळ दिसत आहे की नाही हे सुद्धा चेक करत होतो आणि आता ओढणी लावल्यानंतर किती छान दिसत आहे. खूप सारख्या अशा साड्या नेसण्यात आल्या दोन्हीसुद्धा. पदरमध्ये थोडासा कमी जास्त वाटत होतं पण ते सुद्धा ॲडजस्ट होऊन गेलं आणि ज्वेलरी घातल्यानंतर दोघीही खूप छान दिसत होत्या. आधी महालक्ष्मी मातेंचं करायचं असतं आणि नंतर गणेशाचं करायचं असतं. आता बऱ्याच जणांकडे गणेशासुद्धा असतो आणि झोलीसुद्धा असते, पण आमच्याकडे गणेशाच आहे आधीपासून, त्याच्यामुळे मग आम्ही तेच सजवतो. खूप सिम्पल
पण छान असं केलेलं आहे बघा. आता माझ्या दोन्हीही महालक्ष्मी मातांना करून झालाय. कॅमेरामध्ये थोडं फार वेगळं दिसत होतं, म्हणजे पुढल्या साईडला ठेवल्यानंतर, आणि बाहेरून थोडं वेगळं वाटत होतं, पण दोघीही सारख्याच झाल्या होत्या. त्यानंतर आता इथे गणेशाला ड्रेस घालत आहे मी. गणेशातला यावेळी ड्रेस आम्ही घरी घेतला आहे आणि साड्या ज्या आहेत त्या साड्या ज्यांना नेसवायच्या आहे त्यांनी नेसवल्यात. सो इथे बघू शकता तुम्ही, ड्रेससुद्धा खूप छान आहे. म्हणजे कुठल्याही कलरच्या साड्या आल्या महालक्ष्मी मातेला तर ड्रेस मॅच होऊन जाईल अशा हिशोबाने ड्रेस घेतला आहे. खूप सुंदर असा ड्रेस होता. सो तो ड्रेस घातला आणि धोतीसुद्धा अटॅच केली आणि गणेशासुद्धा छान दिसत होता. तुम्ही बघू शकता इथे माझा ऑलमोस्ट गणेशाचं झालेलं आहे आणि बाकी खालचंच फक्त बाकी आहे. देवी मातेला साड्या वगैरे नेसवून झालेला आहे. आता बाकी करायचं आहे, म्हणजे बाकीचे खाली ठेवायचं वगैरे असतं ते सर्व करायचं आहे. फुलोरा बांधायचं चाललेलं आहे आणि आता आम्ही पूर्ण तयारी झाल्यानंतर मी पूर्ण तुम्हाला दाखवते कसं दिसतंय वगैरे, आणि त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे दाखवते. आता पण फुलोरा बांधायचं चाललंय. माझं मन माझ्या मांडीवर. इकडे शूटिंग सुरू आहे. सो हे माझं पूर्ण डेकोरेशन रेडी झालं आहे. इथे करंजी आहे, अनारसे वगैरे जे फुलोऱ्याचं असतं ते फुलोऱ्याचं. देवी मातेला हारसुद्धा घातलेत. साड्या बघू शकता दोन्ही एकसारख्या झालेल्या आहेत. हे माझ्या गणेशा आणि राशीवरच्या ज्या महालक्ष्मी माता होत्या त्या. फळं वगैरे सर्व आम्ही जे जे ठेवत असतो ते सर्व ठेवून झालेलं आहे. हे मी पूर्ण नंतरचे दाखवत आहे तुम्हाला. पूर्ण आम्ही शेवटी जे व्हिडिओज केले ते मी इथे अटॅच करते आहे. खूप सुंदर असं दिसत होतं. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही व्हिडिओज काढले आणि लाईट वगैरे लावल्यानंतर तर वेगळंच दिसत होतं. माळ वगैरे लावल्यात. आणि आता ही आहे माझी रांगोळी. सिंपल अशीच रांगोळी काढलेली आहे मी, कारण जास्त वेळ नव्हता त्यामुळे प्रिशूनी मोडलीसुद्धा ती. आता इथे पूजा करायचं चाललेलं आहे कारण आरती करायची आहे. त्यासाठी म्हणून इथे सर्वजण आम्ही देवीची पूजा करतो आरतीच्या आधी आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीसुद्धा. सो बाकीच्यांची पूजा झालेली आहे, म्हटलं मी सुद्धा करून घेते. इथे हळद कुंकू लावत आहे. नंतर खूप जास्त हळद कुंकू होतं त्यामुळे मग आम्ही एक प्लेटच ठेवतो आणि त्यामध्येच पुष्पांजली वगैरे त्यानंतर जे कुंकू टाकायचे आहे ते सांगतो, कारण मग इथे जे रास ठेवलेली आहे तीसुद्धा खराब होते. त्यासाठी म्हणून अगदी थोडं थोडं लावत आहे, कारण आजचा आहे पहिला दिवस. तुम्ही बघू शकता सध्या तरी खूप नीटनेटकं दिसतंय. आणि चला आता आरती करायची आहे. झाली तयारी मनू? मस्त बोलते प्रिशू व्हिडिओत, पण आता नाही बोलत आहे. मूळ नाही प्रिशूचं. मस्त देवींची तयारी. माझी मनू रेडी झाली. झाली आरतीची तयारी. आरतीची तयारी झाली. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मनो स्वामी मात्रे मनो कामना पूर्ती. सरळ सोड वक्र कुंडत्रे नयना दासा माझा वाटवाय सुना. संकष्टी पावे निर्वाणी रक्षावे सर्ववर्णना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. पूर्वासिनी सुरहर मुनी माता पुरहर वरदाहिनी मुरहर प्रियकंता कमलाकारे जठरे जन्मविला धाता सहस्रवदने भूधरण पुरे गुणगाथा. जय देवी जय महालक्ष्मी. वसी व्यापक रूपे सूक्ष्मी. सो आता इथे सुतवायचं चाललेलं आहे, जे आई आधी पी करतो. कोणाचा प्रसाद घेतला तू? जय बाप्पाचा. प्रिशू जयजीचा प्रसाद तूच खाऊन घेतला. किती मस्त दिसत आहे ना. साड्या खूपच असं सारख्याच नेसण्यात आल्या. सो इथे आंबीलसाठी ज्वारी टाकलेली आहे. माझी प्रिशू सुद्धा झोपी गेली आहे, कारण प्रिशू आज दिवसभरापासून झोपली नव्हती. आरती वगैरे सर्व झाली. या आमच्या महालक्ष्मी माता खूपच प्रसन्न दिसतात पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा. वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि अजूनपर्यंत आमचं जेवण वगैरे बाकी आहे. हे सर्व पसारा सुद्धा आवरायचा आहे आणि बाहेर काय चाललंय ते मी तुम्हाला दाखवते. बघा इकडे औषध शॉर्ट्स करायचं चाललेलं आहे आणि या घरात जेवण करायचे. आता वाजलेत रात्रीचे बघू शकता तुम्ही 11:30 झालेत
आणि आत्ता आम्ही जेवण करतोय कारण उद्याला आहे उपवास महालक्ष्मी जेवण करेपर्यंत. सो पटापट जेवण करून घ्यायचं आहे 12 वाजताच्या आत. पूर्ण आवरून झालं आहे, जसं मी तुम्हाला आधी दाखवलं किती मोठा पसारा होता. फक्त तेवढा ट्रायपॉड राहिलेला आहे बस, बाकी पूर्ण आवरून झालं आहे. प्रिशू झोपलेली आहे. प्रिशू रात्रीला उठली नाही पाहिजे कारण आज तिने पूर्ण दिवसभर जागरण केलं. दिवसभर ती अजिबात झोपली नाही. महालक्ष्मीची आरती होईपर्यंत सर्व होईपर्यंत ती जागीच होती. सो आता रात्रभर झोपली पाहिजे कारण उद्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून पटापट सर्व करायचं आहे. आज सर्व आहे. चला आता मी पटापट जेवण करते आणि या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जेवढं होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न केला. उद्याचं सुद्धा बऱ्यापैकी मी व्हॉइस ओव्हरच करेन कारण लेडीज कम्फर्टेबल नसतात, त्याच्यामुळे मग जसं होईल तसा व्हिडिओ मी शूट करेन आणि बऱ्यापैकी व्हॉइस ओव्हरच करेन. सो चला आता उद्याची रांगोळी वगैरे सर्व शेअर करते. आज रांगोळी प्रिशूने थोडीशी मोडली होती म्हणून मी नंतर दाखवली. सिम्पल अशीच काढलेली, पण उद्या थोडीशी चांगली काढेल. बघते आता टाईम कसा मिळतोय त्यावर ते डिपेंड आहे. तर चला आजच्या या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.